नांदगाव तालुक्यातील चोरी प्रकरण उघडकीस. मध्य प्रदेशातील आरोपी जेरबंद. कटनी जिल्ह्यातून आरोपीला केले जेरबंद. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते, तर दुसरीकडे पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र आता नांदगाव पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. संजय हिरामण जाधव यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 56/2026 दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4), 305 अंतर्गत अनोळखी व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तेगबीर सिंग संधू, तसेच गोपनीय विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि नांदगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलिसांनी विशेष पथक तयार केले. तपासादरम्यान पोलिसांनी थेट मध्य प्रदेश राज्यातील कटनी जिल्ह्यात धाड टाकत सद्दाम उर्फ निसार नासिर खान या आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. आरोपीने नांदगाव शहरातील कोणत्या ठिकाणी 2 दिवस मुक्काम केला, तसेच शहरातील एका ठिकाणी बिर्याणी खाल्ली. विविध भागांमध्ये चोरी कोणत्या प्रकारची केली याचा डेमो आरोपीने करून दाखवला. पोलीस तपासात पुढील चोरी उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच 6 आरोपी ताहिर साजिद खान, अक्षय हेमराज पोहड हे फरार आहेत. यांचा तपास पोलीस घेत आहेत. या कारवाईत पोलीस हवालदार दिलीप निकम, मुदत्सर शेख, केशवराव सूर्यवंशी, रवींद्र ठाकूर, गोपनीय विभागाचे दत्ता सोनवणे, तसेच पोलीस शिपाई रवींद्र पवार आणि सागर बोरसे, रमेश सानप यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली आहे. संपादक विजय धामणे, नांदगाव. जे जे काही गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे ओपन करण्यासाठी लोकल पोलीस प्लस LCBची आपण याच्यामध्ये एक टीम खास याच्यासाठी वापरू. आणि मी माझ्या डिव्हिजनमधून जे आपल्याकडे जे 6 पोलीस स्टेशन आहेत तिथून प्रत्येक ठिकाणचे 2-2 पोलीस आपण काढून एक सेपरेट नांदगावसाठी टास्क फोर्स तयार करू, असं या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, जेणेकरून ते लोक 100% हे गुन्हे उघडकीस आणण्याकरता आपल्याला मदत करतील. निश्चितपणे येणाऱ्या या 15 दिवसामध्ये आपल्याला या कामकाजामध्ये सुधारणा झालेली दिसून येईल.